नवी मुंबईतील उल्वेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने 6 वर्ष उल्वेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत यंदा देखील भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे। शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक 15 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचा नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्व वातावरणात संपन्न झाला। उल्वे सेक्टर 20 रेड क्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीच्या पायांचं आगमन झालं। यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सपत्नीक देवीचे मनोभावे पाद्यपूजन केले। त्यानंतर होम हवन आणि महाआरती करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला सदस्या, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उल्वेकरांनी हजेरी लावत नवसाला पावणारी उल्वेची महाराणीच्या नेत्रदीपक पाद्यपूजन सोहळ्यात सहभाग घेतला। शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत सतत 6 वर्ष उल्वेकरांसाठी विविध उपक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, कलाकार आणि मान्यवरांची मांदियाळी, आबालवृद्धांसाठी बक्षिसांची खैरात असं सातत्यानं सुरू असतं। यंदा गोकुळाष्टमीला दहीहंडी उत्सवाच्या यशस्वी कार्यक्रमानंतर शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। उल्वे सेक्टर 20 रेड क्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात हा सोहळा संपन्न होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे। नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराचा देखावा बनवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय। या मंदिराच्या छोट्या प्रतिकृतीचे दर्शन भाविकांना पाद्यपूजन सोहळ्यात पाहायला मिळाले। रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी नवसाला पावणारी उल्वेची महाराणीचे मोठ्या शानदार थाटात आगमन होणार आहे। त्यावेळी देखील भव्य दिव्य आगमन सोहळा संपन्न होणार असल्याचं शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी सांगितलं। या सोहळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी काळजी घेण्यात येणार आहे। महिला सुरक्षेसाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांची टीमच येथे तैनात करण्यात येणार आहे। तर येथे लकी ड्रॉ, लहान मुलांसाठी विशेष बक्षिसे, कपल डान्ससाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। अक्षरशः बक्षिसांची खैरातच यावेळी उल्वेकरांवर शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या मार्फत होणार आहे। त्यामुळे नवसाला पावणारी उल्वेच्या महाराणीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी उल्वेकरांनी जरूर यावे। या सोहळ्याची भव्यता, याची देही, याची डोळा पाहावी आणि आम्हाला सेवेची उल्वेकरांनी संधी द्यावी असे नम्रतापूर्वक आवाहन अखिलदादांनी नागरिकांना केलंय। हा आमचा शिवसंघर्ष प्रतिष्ठान संघटना आहे। उल्वे नोड मध्ये आम्ही 6 वर्ष झालं आम्ही हे प्रोग्राम साजरा करत आहोत। ह्याच्या दहीहंडी सुद्धा पण आम्ही असंच याच जल्लोषने साजरा करतो आणि हा नवरात्र उत्सव उल्वेची महाराणी हे आम्ही नाव दिलेलं आहे। आणि हे नाव नाही तर हे नवसाला पावणारी देवी उल्वेची महाराणी आहेत। आणि ह्याच्यामध्ये आमचे महिला गट असतील किंवा आमचे सदस्य असतील सगळी मन लावून हे 9चे 9 दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही भंडारा ठेवून प्रोग्राम साजरा करतो। आणि ह्या माध्यमातून तुम्हाला नवरात्रीमध्ये एक मला सांगायचं आहे की ह्या 9चे 9 दिवस आगमन आणि दसरा आणि परत विसर्जन या पूर्ण पिरियडमध्ये ना आम्ही मन लावून माझे जेवढे कार्यकर्ता किंवा महिला मंडळ असतील, अध्यक्ष असतील, ते सगळे मन लावून इथं कामं करतात। लहान पोरांचं प्रोग्राम असू द्या, जसं चित्रकला स्पर्धा, महिला मंडळाचा हळदी कुंकूचा प्रोग्राम असू द्या किंवा ब्लड कॅम्प असू द्या, हे सगळं आम्ही उल्वेची महाराणीच्या माध्यमातून आम्ही हे साजरा करत असतो। आणि दसऱ्याच्या दिवशी आम्ही भंडाराचं पण नियोजन करतो, ज्यामुळे उल्वेचे नागरिक जास्त इथं महाप्रसादाचा लाभ घेतात। तसंच एक या चॅनल मार्फत मी तुम्हाला एक सांगायचं इच्छितो की नवसाला पावणारी उल्वेची महाराणी चे चरणी आम्ही प्रार्थना करतो की प्रीतम दादा म्हात्रे जे आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांना राजकारणामध्ये यश भेटावं हेच चरणी प्रार्थना करतो। आमचं एक थोडंसं एवढं म्हणणं आहे की तुम्ही येऊन आमचं मेहनत बघा, काम बघा। माताजीचं आम्ही जे मंदिर उभारलं आहे त्याच्यामध्ये बघा आम्ही कसं काय काम केलं आणि तुम्ही नक्कीच दर्शन घ्या आणि जास्तीत जास्त जनसंख्येने इथं दर्शन घ्या। आम्ही तसं बंदोबस्त केलेला आहे। इथंच तुम्ही सेफ्टीचं बघितलं तर आम्ही बाउन्सर ठेवलेला असतो। चारही साईडने रोड बघा किंवा ह्या सगळं मंडपच्या पाठीमागापासून रोडपर्यंत CCTV कॅमेरा, जेणेकरून आपले बहिणी येतात, लहान लहान पोरं येतात, त्यांना काय त्रास नको व्हायला। त्यांना काय आता तुम्ही बघता या रायगडमध्ये सुद्धा नाही, भारतामध्ये सगळं घडतंय, या गोष्टी इथं नको व्हायला आणि उल्वे नोडमध्ये नको व्हायला। त्यासाठी आम्ही स्वतः CCTV कॅमेरापासून घेऊन आपले एक सदस्य, महिला सदस्य असू द्या, ते पूर्ण ग्राउंडवरती येऊन ते लोक सगळी ते रेखी करतात, बघतात की कोणी काय असं छेडखानी केलं नाही पाहिजे। त्यासाठी आम्ही सेफ्टी वापरलेलं आहे ऑलरेडी। तुम्ही ते आमचं सेटअप एक सॅम्पल बनवून आणलेलं आहे महाराजांचं, ते सेम सेटअप आम्ही तिथं उभारणार आहे। आणि ह्याच्यासाठी आमच्या गेल्या 15 दिवसापासून आमचे प्रयत्न आहे चालूच आहे। आणि आज तुम्ही इथं सगळं बघता जे काय आपलं इथं प्रोग्राम चालू आहे आणि येणं 15 दिवस अजून राहतील। प्रोग्रामचं 29 तारखेला आमचं आगमन पण आहे। आणि तुमच्या चॅनलचं माध्यमातून सांगतो मी
की उलवत नाही तर बाहेरचे पण लोक येऊन इथं उल्वेच्या महाराजांचं तुम्ही दर्शन घ्या आणि नवसाला पावणारी देवी आहे ही नक्कीच सगळ्यांचं मन्नत पूर्ण करते आणि तुमचं पण मन्नत 100% पूर्ण करते हे मी तुम्हाला शब्द देतो. हो नक्की यावर्षी आम्ही बक्षीस काय लहान पोरांसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, कपलला बक्षीस ठेवलेलं आहे आणि तसंच ग्रुप डान्स करतात त्यांना दररोजसाठी आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. आणि सेलिब्रिटीचं नाव घेतलं तुम्ही, सेलिब्रिटीमध्ये इथं मागच्या वर्षी 25 ते 27 सेलिब्रिटी आले होते. यावर्षी आमचे प्रयत्न चालू आहे की ते तर येतीलच, अजून नवीन चेहरा उल्वे नोडमध्ये आम्ही आणू आणि उल्वे नागरिकांना मनोरंजनमध्ये आम्ही करतो. उल्वेची महारानी शिव संघर्ष प्रतिष्ठान की तरफ से अखिलेश दादा ने बड़े धूमधाम से नवरात्रि का उत्सव साजरा करने वाले हैं और ये हर साल की तरह ये साल भी हमारा 6वां साल है और जिसकी तैयारियां बड़े धूमधाम से शुरू हो गई है और जिसमें अखिलेश दादा इन्होंने लेडीज़ के लिए भी महिलाओं के लिए भी टाइट सिक्योरिटी का इंतज़ाम किया हुआ है और हर एक तैयारियों का बड़ी बारीकी से ध्यान रखा गया है. आज आमच्या उल्वेची महाराणी आहे, तिचं एवढं नाव आहे ना की बऱ्याच जणांना पावली पण येते आणि माझी सगळ्या दर्शकांना हेच विनंती आहे की तुम्ही इथे या, तिचा लाभ घ्या आणि खूप जोरात आमचं प्रत्येक वर्षी आम्ही नवीन काहीतरी चेंजेस करत राहतो. ह्या वर्षी पण आम्ही सगळ्या इथलचे उल्वेचे नोडला सगळ्या लोकांना दाखवून देणार आहे आम्ही काहीतरी वेगळं करतो. आणि आमची ही जो तयारी आहे ना आम्ही बऱ्याच म्हणजे महिने बोललं तरी चालेल तेव्हापासून आम्ही करत आलेलो. फक्त एवढंच असतं की आमचे मंडळाचे जो मेन जो आहे बरेचसे जण आहे ना खूप म्हणजे एकता आमची एवढी चांगली ती जेंट्स असो लेडीज असो कोणी पण असो आम्हाला अर्ध्या रात्री पण बोलवतो आम्ही एनी टाईम अर्ध्या रात्री उभे राहतो. आणि आमचे जो अखिलेश भाई आहे आम्ही हेच बोलणार की ते कधीही आम्हाला आमची इच्छा आहे की ते पुढे जावे आणि आमची मनोकामना आहे की जितके जास्तीत जास्त लोक इकडे या आणि दर्शन घ्या आणि त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.